नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं ग्रेसिका स्पाइसेसमध्ये। आज आपण बनवणार आहोत बेसन न वापरता मस्त कुरकुरीत टोमॅटो ऑमलेट। खूपच कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या भुकेसाठी एकदम परफेक्ट आहे। मी इथे 2 टोमॅटो घेऊन त्याचे असे मोठे काप करून घेतलेत। हे आपण आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया। सोबतच मी यामध्ये घालत आहे 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं। आता यामध्ये घालायचं आहे 1 चमचा जिरे आणि पाव चमचा ओवा। आता हे मिक्सरला लावून घेऊया। हे पहा, मी हे मिक्सरला लावून घेतलेलं आहे। याची बारीकच पेस्ट व्हायला हवी असं काही नाही, तुम्ही अशा प्रकारे सुद्धा याला पेस्ट करून घेऊ शकता। आता यामध्ये मी घालत आहे 1 वाटी ज्वारीचं पीठ। ज्वारीचं पीठ हे खूपच पौष्टिक असतं। आता ज्यांना बेसन नाही चालत त्यांच्यासाठी ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे। आता यामध्ये घालते अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी पोहे, जे मी ऑलरेडी भिजवून घेतलेत। आता हे सर्व साहित्य यामध्ये बसत नाही, त्यामुळे मी मोठ्या मिक्सी जारमध्ये काढून घेतले। हे पहा, मी हे मिक्सरमधून फिरवून घेतले। आता यामध्ये पाणी घालूयात। यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालून परत हे फिरवून घेते। बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, थोडी पातळच ठेवायची आहे, त्यामुळे पाण्याचं प्रमाण तुम्ही पाहून जरा ॲडजस्ट करून घ्या। हे बॅटर मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि 10 मिनटं याला झाकून ठेवते। 10 मिनटं झालेले आहेत आणि आता आपण यामध्ये बाकीचं साहित्य घालून घेऊयात। यामध्ये घालूयात 1 बारीक चिरलेला कांदा, 1 लहान चमचा हळद पावडर, अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ। आता हे सगळं छान मिक्स करून घेऊयात। आता गॅसवरती आपला जो डोशाचा नॉनस्टिक तवा असतो तो ठेवा। तवा चांगला गरम झाला की त्याला तेल लावून घ्या। बॅटर अशा प्रकारे सगळीकडे एकसारखं करून घ्या आणि याच्यावरती झाकण ठेवून फक्त 1 मिनिटभर याची वाफ काढून घ्या। 1 मिनिट झाल्यानंतर झाकण काढूया आणि सगळ्यात आधी ऑमलेटच्या कडा अशा प्रकारे काढून घ्यायचे आहेत आणि मग हे ऑमलेट परतायचं आहे। तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा अशाच प्रकारे हे ऑमलेट मस्त असं कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे। माझं ऑमलेट इथं मस्त असं तयार झालेलं आहे। मी आता हे साईडला काढून घेते आणि अशाच प्रकारे बाकीचं ऑमलेटसुद्धा मी बनवून घेते। तुम्ही पाहू शकता माझे सगळे ऑमलेट इथे बनवून झालेले आहेत आणि लहान मुलांनासुद्धा ही रेसिपी खूप आवडणार आहे। तुम्ही ही रेसिपी हिरव्या चटणीसोबत किंवा दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता। मी ज्यावेळी बनवली त्यावेळी माझ्या मुलांना हे टोमॅटो ऑमलेट खूपच आवडलं, त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कसं बनलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपीजसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला नक्की लाईक करा। ओके, आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।